एक मिनिट या नावाने राहिले. हॅलो वायफाय हो हो नेटवर्क इश्यू केलं त्यांनी मोबाईल सायलेंट करा मागचे सगळे. हा तिथे इंजेसला सांगाल परत एकदा सांगितलं. आज शरद पवार गावात येऊन गेले, मार्कडवाडी गावात येऊन गेले आणि त्यांनी ईव्हीएम वरती जे काही गावकऱ्यांचा संशय आहे त्यावरती देखील त्यांनी न्यायालयात लढा देण्याचं सांगितलेलं आहे. काय एकंदरीत हा सगळा प्रकार आहे, काय सांगाल तुम्ही उमेदवार? सर्वप्रथम मी आज माननीय पवारसाहेब जे मार्कडवाडी गावामध्ये आले आणि त्यांच्या लोकांनी प्रामुख्यानं मोहिते पाटलांच्या गाव गुंडांनी जे तिथल्या ग्रामस्थाला धमक्या दिल्या, तुमचं सगळं बंद करू, मी शब्द वापरू शकत नाही अशा पद्धतीची भाषा वापरली, मी या घटनेचा निषेध करतो. पवारसाहेब गावात आले, तालुक्यात आले, त्यांनी आले, त्यांचं स्वागत आहे. परंतु ज्या पद्धतीने मोहिते पाटलांनी कारखान्याचे कामगार नेऊन त्या परिसरातील गुंडांना बोलवून मार्कडवाडी गावातील ग्रामस्थांना जे धमक्या दिल्या त्याचा मी निषेध करतो. ईव्हीएम किंवा या विषयावरती आक्षेप प्रत्येक निवडणूक झाली की पवारांच्या आणि त्यांच्या टोळीचा एक ठरलेला कार्यक्रम आहे की जिंकले तर लोकशाही जिंकली आणि हरले तर ईव्हीएमच्या नावाने रडायचं, अशा पद्धतीचा एक किळसवाना प्रकार मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र आणि भारत बघतोय. त्यामुळे आज जो काही मार्कडवाडीत प्रकार झाला हे खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांना, तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या महिलांना ज्या धमक्या मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांनी दिल्या त्याचा मी निषेध करतो. येत्या काळामध्ये जर मोहिते पाटलांना संघर्ष पाहिजे असेल तर माळशिरस तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता, अजितदादाच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मोहिते पाटलांशी संघर्ष करायला तयार आहे. आज ज्या पद्धतीची भाषा मोहिते पाटलांच्या गुंडांनी तिथल्या नागरिकांना वापरली ही अतिशय दुर्दैवी आहे, याचा मी निषेध करतो. बॅलेट पेपरवर जर का परमिशन दिली तर मी राजीनामा देतो असे जानकर म्हणतायत, निवडणूक घ्यावी पोटनिवडणूक. माझं त्या ठिकाणी जानकरांना आणि मोहिते पाटलांनी जे चॅलेंज दिलंय त्यांनी कधीही निवडणुकी लावायची तयारी करावी. या ठिकाणी आम्ही निवडणुकीला तयार आहेत, परंतु निवडणूक ही प्रशासनाने घ्यावी. यांच्या घरचा निवडणूक आयोग नाही आहे, त्यामुळे प्रशासनाने निवडणूक घेतली तर आम्ही बॅलेटवर काय त्यांना ज्या भाषेत निवडणूक पाहिजे त्या भाषेत निवडणुकीला आम्ही तयार आहेत. काल आपण एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये आपण असं म्हणालात की शरद पवार येत आहेत, ते विकास कामं पाहण्यासाठी त्याचं स्वागत आहे. दुसरीकडे मोहिते पाटलांच्या एकंदरीत जे काही कारखाने लुटले, जानकरांनी जे काही कारखाने लुटले ते पाहायला त्याची देखील पाहणी करावी. काय नक्की नाही, शरद पवार साहेब ज्यावेळेस तालुक्यामध्ये येणार असं समजलं त्यावेळेस मी पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं, पवार साहेब तुम्ही माळशिरस तालुक्यात येताय, तुमचं स्वागत आहे. मी जे विकासाची कामं केले त्या मार्कडवाडी किंवा तालुक्यामध्ये तेही बघावेत आणि मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी ज्या आहेत त्याचीही पाहणी करावी. मोहिते पाटलांनी जो 2600 रुपयाचा दर या ठिकाणी माळशिरस तालुक्यातल्या उसाला दिलेला आहे त्या शेतकऱ्याला लुटणाऱ्या कारखान्याची पाहणी करावी. शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला, माय मावल्यांनी मंगळसूत्र मोडून उभा केलेला चांदापुरी कारखाना जो त्या ठिकाणी सुद्धा पवार साहेबांनी बघितलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. परंतु कुठल्या तरी एका वायफट विषयाची चर्चा घडावी म्हणून अशा पद्धतीने येऊन जे काही आज नंगा नाच मोहिते पाटलाच्या गुंडांनी मार्कडवाडी गावामध्ये केला, त्या ठिकाणी महिलांना, तरुणांना, ग्रामस्थांना ज्या धमक्या दिल्या याचा मी निषेध करतो. ते मार्केटवाडीत आतापर्यंत मतदान झालं, आज पवार साहेब येऊन गेले, तुम्ही अजून मार्केटवाडीत गेला नाहीयेत का? जात नाही? मार्केटवाडीमध्ये मी जाऊन आलो. मार्केटवाडी माझं त्या ठिकाणी, तिथून माझं घर 2 किलोमीटर आहे, त्यामुळे रोज लोक माझ्या संपर्कात आहेत. मार्केटवाडीमध्ये तिथल्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी आज पवार साहेबांच्या सभेला जितके लोक त्यांनी तालुक्यातून गोळा केले तरी 500 लोक नव्हते. या ठिकाणी आमची मार्केटवाडी सभा इतकी मोठी होईल की पवार साहेबांनी ती लाईव्ह बघावी. मोहिते पाटलाच्या गुंडांनी किती लोकांना अडवलं तर मार्केटवाडीमध्ये अशी सभा करू की त्या ठिकाणी तिथली जनता आमच्या सोबत आहे. माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा मार्केटवाडी ग्रामस्थांना पाठिंबा आहे. त्यामुळे यांनी काही केलं तर आम्ही येत्या काळामध्ये मार्केटवाडीच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे. लवकरच माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची एक मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी घेऊ. मार्केटवाडीत कधी सभा घेणार? मार्केटवाडीत कधी सभा घेणार? तुम्ही आघाडीवर होता मतमोजणी प्रक्रियेमध्ये,
त्यानंतर तुम्ही पिछाडीवर गेला, जानकर पुढे आले, ईव्हीएम वरच मतदान झालेलं होतं. त्या भागामध्ये काय घडलं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाने या ठिकाणी त्यांच्या गुंडांनी पैसे वाटले, ग्रामस्थांना धमकावलं, निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, आमच्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं. यामुळे या ठिकाणी ही निवडणूक आम्ही 17व्या 18व्या फेरीपर्यंत पुढे होतो, परंतु ज्या पद्धतीने पैशाचा बाजार रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केला त्याच्यामुळे आमचा पराभव झालाय. आमचा नैतिक विजय, आमचा तशा अर्थाने जर बघितलं तर आमचा निसटता पराभव आहे. परंतु रणजितसिंह मोहिते पाटलांनी जे पैसे वाटले त्याच्यामुळे आमचा पराभव झाला. येत्या काळामध्ये त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही निश्चित करू. मार्कडवाडीचे जे तुम्हाला चॅलेंज स्वीकारले, मात्र ते कितपत म्हणजे सक्सेस होऊ शकतं? कारण का बॅलेट पेपरवरती निवडणूक आयोग परमिशन देईल का? ह्या सगळ्या गोष्टी बोलाची बात आणि बोलाची कडी असं होईल का वाटतंय तुम्हाला? तर तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत? उत्तम जानकर मध्ये जर हिंमत असली तर त्यांनी उद्या राजीनामा द्यावा. परवा दिवशी निवडणुकीला सामोरं जायची राम सातपुतेची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यांनी जे चॅलेंज दिलंय ते मी ऍक्सेप्ट केलं. बॅलेट पेपरवरती होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार का? कारण का ती गोष्ट निवडणूक आयोगाच्या हातात आहे, ती फिजिबल नाही असं वाटतंय. नाही, उत्तम जानकरने राजीनामा द्यावा आधी. बोलाचीच कडीन बोलाचाच भात. उत्तम जानकर हे वायफळ, त्याच्यामुळे त्यांनी जे काही चॅलेंज दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे. त्यांनी बॅलेटवर घ्यावी, ईव्हीएम वर घ्यावी, कशी घ्यावी, हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी आहे. जयंत पाटील म्हणतायत की मला विचारल्याशिवाय राजीनामा देऊ नका, उत्तम जानकरांना म्हणाले. आणि जयंत पाटील साहेबांना माहिती आहे की उत्तम जानकर लबाड माणूस आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पाटील साहेबांनी तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेल, हे ठरवून कार्यक्रम चाललाय. त्यामुळे हिंमत असेल तर राजीनामा द्यावं. मी तर काल ट्विट केलंय की पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळेंचा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवावी. निश्चित या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. उत्तम जानकर असं देखील म्हणतायत की मी 300 कोटींचा कारखाना काढला, त्यांनी आता किमान पिठाची गिरणी काढावी राम सातपुतेने, हवं तर मी त्याला कारखान्यावर कामाला ठेवतो. काय नाही, उत्तम जानकर नाही, हा मोहिते पाटलांचा माज आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने मोहिते पाटलाच्या गुंडांनी आज मार्कडवाडीतील ग्रामस्थाला धमक्या दिल्या, तुमचं पाणी बंद करू, तुमच्या पाईपलाईन फोडू, तुम्हाला हे करू, तुम्हाला ते करू, तुमचे रस्ते अडवू, तरी तिथला ग्रामस्थ हा पूर्ण ताकदीने आपल्या सोबत राहिला. उत्तम जानकर काय बोलतात त्याला उत्तर आमचे तालुका अध्यक्ष देतील. उत्तम जानकर हा प्यादा आहे, मास्टर माइंड हे रणजितसिंह मोहिते पाटील. उत्तम जानकरांनी आणखीन एक आरोप केला, तुम्ही जो विकास कामांचा दावा केलाय त्यांचं म्हणणं की तुम्ही 90% कमिशन खाल्लेलं आहे, 7 कोटींची कामं केली आणि 6.5 कोटी रुपये तुम्ही कमिशन मध्ये. उत्तम जानकर ज्या मोहिते पाटील खुर्ची लावून बसतायत त्यांच्या कामं केले, त्यामुळे उत्तम जानकरने अशा विषयात बोलू नये. उत्तम जानकर काय बोलतायत त्याला उत्तर आमचे तालुका अध्यक्ष देतील. आताच मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणार नाही. आजच्या मार्कडवाडी प्रकरणाचा मास्टर माइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता, त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांवर तुम्ही आरोप करताय, पक्ष कधी कारवाई करणार आहे त्यांच्या? लवकरच कारवाई होईल. आणि रणजितसिंह मोहिते पाटलाला जर जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असं थोडं चालतं. वडील एका स्टेजवर, मुलगा एका स्टेजवर, यांचा मुलगा दुसऱ्याचा पंचा घालून गळ्यात फिरतोय. रणजितसिंह मोहिते पाटलाला जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. ज्यावेळी उत्तम जानकर आणि मोहिते पाटील लोकसभेवेळी एकत्र आले होते त्यावेळी उत्तम जानकर यांनी दावा केला होता की 1,40,000च्या पुढे मताधिक्याने या तालुक्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळेल, परंतु 63,000 इतकं मताधिक्य मिळालं. आता जानकर असं म्हणतायत की मला खूप मोठे मत या गावातून मिळणार होते, मिळाले नाहीत. काय सांगा? मुळात मार्कडवाडी हे गाव मोहिते पाटलाच्या जुलमी राजवटीच्या विरोधातलं गाव आहे. मागचे काही 3 निवडणूक झाल्यात ते मोहिते पाटलाच्या विरोधात होते, म्हणून लोकांनी त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या विरोधात मतं दिले. जानकरला सुद्धा जरी मतं पडले, हे जानकर म्हणून नाही पडलेले मार्कडवाडी गावात. मोहिते पाटलाची जी जुलमी राजवट आहे त्या गावामध्ये कधी खडीचं एक ट्रॅक्टर टाकलं नाही, एक पाटी टाकली नाही. त्या गावामध्ये मी 21,89,00,000 रुपयाचा निधी दिला. त्यामुळे तिथली जनता आमच्या सोबत राहिली. मोहिते पाटलाच्या विरोधात मतं तिथल्या लोकांनी केले, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लीड आहे त्या गावामध्ये. उत्तम जानकर आणि यांची जी वायफट बडबड आहे याला मी उत्तर देणार नाही. परंतु मार्कडवाडीचं जे काय आजचा विषय, हा विषय रणजितसिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे.
या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाने जर हिंमत असेल तर राजीनामा द्यावं आणि त्या ठिकाणी उत्तम जानकरने जसा खोटा जातीचा दाखला काढलाय, उत्तम जानकरला राजीनामा द्यायला लावून रणजितसिंह मोहिते पाटलाने खोटा जातीचा दाखला काढून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जावं. आमचा माळशिरस तालुक्यातला तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांना निवडणुकीमध्ये हरवू शकतो, हा आम्हाला विश्वास आहे. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल देखील मार्केटवरली येणार अशी चर्चा आहे. निश्चित त्यांनी यावं, परंतु राहुल गांधी आल्यानंतर आज जसं शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले आणि मोहिते पाटलाच्या गुंडांनी ज्या धमक्या तिथल्या नागरिकाला दिल्या, या ठिकाणी असं जर प्रकार घडले तर आम्ही सोडणार नाही. तिथल्या मार्केटवाडी ग्रामस्थांना मी विश्वास देतो, आमची सुद्धा त्या ठिकाणी सभा होणार आहे. परंतु जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, तिथल्या जनतेला जर कोणी धमकावायचा प्रयत्न केला तर आम्ही फांद्या हाणणार नाही, आम्ही खोडावर घाव घालू, हेच या ठिकाणी मोहिते पाटलाच्या पाळीव गुंडांना आम्ही सांगतो. जानकरांनी असाही आरोप केलाय तुमच्यावर की देवेंद्र फडणवीसांचं ते डबड आहे ते वाजत राहणार नाही. उत्तम जानकर काय बोलतायत याला उत्तर आमचे खालचे लोक देतील. मुळात मास्टर माइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे, त्याच्यावरती आम्ही बोलू. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भाग हा मोहिते पाटलांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान करीत आला. या भागातील 22 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा होता आणि मागील 5 वर्षाच्या काळात तुम्ही आणि खासदार राहिलेले निंबाळकर यांनी पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवल्यामुळे तर हा मतदान रूपी इफेक्ट दिसला असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात कामाचा माणूस म्हणून आम्हाला मतदान झालंच, परंतु मोहिते पाटलाचं जिथं जयसिंह मोहिते पाटलाचं जिथं त्या ठिकाणी सयाजी वॉटर पार्क आहे, त्या वॉटर पार्कच्या गावातून आनंदनगर मधून आम्हाला लीड आहे. जिथं रणजितसिंह मोहिते पाटलाची ग्रीन फिंगर शाळा आहे त्या गिरजणी गावातून आम्हाला लीड आहे. जिथं ज्या गावात हे उठायला बसायला सकाळ संध्याकाळ आहेत त्या असणाऱ्या बागेच्या वाडीच्या गावातून आम्हाला 700 मताचं लीड आहे. पश्चिम भाग नाही तर मोहिते पाटलाच्या जुलमी राजवटीला माळशिरस तालुका कंटाळलेला आहे, यांच्या किळसवाण्या राजकारणाला कंटाळलेला आहे. त्यामुळे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण माळशिरस तालुका पूर्ण ताकदीने मोहिते पाटलाची जुलमी राजवट उलटून टाकण्यासाठी एक झालेला आहे. येत्या निवडणुकीमध्ये दिसेल. आम्ही यांना ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे साखर कारखाने या सगळ्या निवडणुकीमध्ये येत्या काळामध्ये हरवल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत मात्र हे चित्र दिसलं नाही. तुम्ही म्हणताय मोहिते पाटलांची जुलमी राजवट, लोकसभेत मात्र त्यांना मोठं यश मिळालेलं आहे. इतर तालुक्यांमध्ये पण मी सोलापूर लोकसभेमध्ये त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सोलापूरचा उमेदवार होता. इथला आमचा छोटा कार्यकर्ता, आमचा कार्यकर्ता कोण आहे तर आमचा कार्यकर्ता कुठंतरी इस्त्रीच्या दुकानावाला, कुठंतरी चहाच्या टपरीवाला. आमचा कार्यकर्ता कोण आहे जो मोहिते पाटलांनी बूथ ताब्यात घेतले, इथं गुंडगर्दी केली. या ठिकाणी मोहिते पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीला पाण्यासारखा पैसा ओतला म्हणून आम्ही मागे राहिलो. या निवडणुकीमध्ये राम सातपुते खमक्या आहे, त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर द्यायला तयार आहे. आम्हाला आरे म्हणलं तर आम्ही कार्य म्हणणार, आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्याला माझा आधार भेटला. पूर्ण ताकदीने जनतेने आमच्या सोबत राहिले. माझं काम मागच्या 5 वर्षात या जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जनता आमच्या सोबत राहिली. त्यामुळे येत्या काळामध्ये मी माळशिरस तालुक्याच्या जनतेला विश्वास देतो. यांनी कितीही नाटकं केले, मोहिते पाटलांनी कितीही जुलूम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देणार. ज्या ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत, तुम्ही फ्लेक्स लावलेले आहेत, ते फ्लेक्स तुमच्या बाहेरच्या लोकांनी लावला असं त्यांचं स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आता आमच्या मार्केटवाडीचे काही लोक या ठिकाणी असतील, मार्केटवाडीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं ना टीव्हीवर की आम्ही लावलाय हा बॅनर. त्यामुळं आजच्या सभेला या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलाचे कारखान्याचे कामगार, आजच्या शरद पवार साहेबांच्या सभेला या ठिकाणी मोहिते पाटलाच्या शिवामृत दूध संघाचे कामगार, धैर्यशील मोहिते पाटलाचे गुंड, रणजितसिंह मोहिते पाटलाचे गुंड हेच होते. आणि त्या गुंडांनी ग्रामस्थांना धमक्या दिल्या, तुमचं आम्ही त्या ठिकाणी हागणं बंद करू, तुमचे पाईप फोडू, तुमचा रस्ता अडवू, अशा पद्धतीने धमक्या त्या मार्केटवाडीच्या ग्रामस्थांना यांनी दिल्या. त्यामुळे येत्या काळामध्ये अशा लोकांना धडा शिकवायला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सक्षम आहेत. सातपुते साहेब, तुम्ही धमक्यांचा वारंवार उल्लेख करताय, तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात का? कारण सत्तेत तुम्ही आहात, इतक्या धमक्या, इतकी दमदाटी होत असेल तर तुम्ही काय कायदेशीर कारवाई केली किंवा करणार आहात? मोहिते पाटलांना मी एकच सांगतो, तुम्ही जी भाषा वापरताय हा भारतीय जनता पार्टीचा केरळमधल्या कम्युनिस्टांना घाबरलेला कार्यकर्ता नाही. आम्ही पक्षासाठी जीव दिलेले लोक आहोत. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी किती धमक्या दिल्या, कार्यकर्त्याला मारहाण केली तर आम्ही संविधानिक मार्गाने यांच्या विरोधात संघर्ष करू.
हा तोच माळशिरस तालुका आहे ज्या माळशिरस तालुक्यामध्ये 2600 रुपयाने ऊस या ठिकाणी मोहिते पाटलांनी 2600 रुपये फक्त ऊसाचा भाव दिला. शेजारी पंढरपूर तालुक्यात 3000पेक्षा जास्त, इकडे बारामती तालुक्यामध्ये 3200 रुपयाचा भाव भेटला. आणि इथं अशा पद्धतीने लोकांवर अन्याय करायचं काम मोहिते पाटील करतायत. त्यामुळे यांच्या विरोधात आम्ही संविधानिक मार्गाने लढा चालू ठेवू, यांच्या विरोधात संघर्ष करू. नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चित येतील. या ठिकाणी अकलूजच्या स्टेडियमवरती फडणवीस साहेबांचा नागरी सत्कार ठेवावा असा आमचा विचार आहे. न भूतो ना भविष्यती अशी सभा अकलूजच्या स्टेडियमवरती आम्ही निश्चित घेऊ आणि भविष्यामध्ये पूर्ण ताकदीने पक्ष आमच्या सोबत आहे हा मला विश्वास आहे. रामभाई, लास्टचा प्रश्न आहे की संपूर्ण देशभर मार्करवाडीमध्ये यूएमध्ये घोटाळा झाल्याचं चित्र गेलेलं आहे आणि गावकरी सगळं उठाव करतायत. हे खोटं आहे, हे खोटं आहे. हे उत्तम जानकर आणि मोहिते. एक मिनिट, त्यामध्ये आपण कमी पडताय या सगळ्या गोष्टी आणि ग्रामस्थ सुद्धा पडतायत. तर आता सातत्यानं आज पवार साहेब येऊन गेले, आता राहुल गांधी येत आहेत, देशभरातले सगळे मोदी विरोधक आहेत, त्यांचा सगळ्यांचा इकडे येण्याचा ओढा आहे. तर तुम्ही कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी पुसण्यासाठी कमी पडताय का की त्यांनी केलेले आरोप आहेत ते? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या तिथल्या लोकांनी मतदानातून दाखवून दिलाय. आणि यांचे राहुल गांधी येऊ द्या, यांचे केजरीवाल येऊ द्या, यांच्या ममता बॅनर्जी येऊ द्या, यांचे शरद पवार येऊ द्या, आमचा गोपीचंद त्या ठिकाणी येतोय. माईक 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 2 दिवसात आज गिरीश महाजन येणार आहे.